म्हणजे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैसा लागेलच, नक्कीच लागेल. पण मग त्यासाठी मग आपण आपला धर्म विसरला पाहिजे का? आपली भाषा विसरली पाहिजे का? आपली संस्कृती विसरली पाहिजे का? ह्या गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे मित्रांनो. तर नक्कीच ह्या गोष्टी अंमलात आणा. आपल्या आजूबाजूच्यांना किंवा आपण मित्रपरिवारांना, आपल्या भावंडांना सांगा आणि ह्या गोष्टी प्रत्येकाला करा. त्यासाठी आपण शाळेमध्ये लहानपणी गणपती स्तोत्र, पसायदान, मनाचे श्लोक, हनुमान स्तोत्र अशा खूप साऱ्या गोष्टी करायच्या मित्रांनो आणि त्याचे नकळत आपल्या शरीरावर, आपल्या विचारांवर खूप परिणाम व्हायचे, चांगले परिणाम व्हायचे. पण मग त्या गोष्टी तेव्हा आपल्याला सांगणारं कोण नव्हतं, की ह्या गोष्टी केल्याने असं होतं किंवा तसं होतं किंवा ह्याचे चांगले परिणाम होतात. ते आपल्याकडून नकळत शिक्षक करून घ्यायचे. कारण की ती आपली संस्कृती होती. आपली मराठी शाळा आपली जी शाळा होती, मराठी शाळा किंवा इंग्लिश शाळा त्यामध्ये ह्या गोष्टी जपल्या जायच्या. पण आजच्या इंग्लिश मीडियममध्ये ह्या गोष्टी नाही होत मित्रांनो. तर त्यामुळे मुलांना ह्या गोष्टी माहितीच नाहीये किंवा आई-वडील पण जॉबमध्ये बिझी असल्यामुळे किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये, मुलांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ह्या गोष्टी करत नाहीत किंवा त्यांना टाईम भेटत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी मुलांना पण माहिती नाहीत. मुलं पण ह्या गोष्टीपासून परावृत्त होत चालले आहेत. जर ह्या गोष्टी अशाच घडत चालल्या तर मित्रांनो नक्कीच आपला धर्म संकटात येईल, आपली भाषा संकटात येईल, आपली संस्कृती संकटात येईल. तर विचार करा मित्रांनो आणि पुढचं पुढच्या पिढीला काय संदेश आपण चांगला देऊ शकतो, आपल्या देशाचं आपण रक्षण कसं करू शकतो यावर विचार नक्की करा. श्री स्वामी समर्थ.